एक 4 महिन्यापूर्वी मला इथल्या महिलांनी सांगितलं होतं की वर जी सोसायटी आहे हरिजन गिरिजन सोसायटी, त्यांचं जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं. जो 8-10 वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती. त्याच्यानंतर बापट साहेब मला म्हटले की त्याची कारवाई आम्ही करतोय, तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय. त्याच्यावर त्यांचं म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात, घाण टाकतात, वारंवार सांगून पण ते उचलला जात नाही. म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे. ते खरंच तशी परिस्थिती आहे का बघायला, आणि खरंच ती परिस्थिती आहे. म्हणजे त्यांचं सांडपाणी ह्या लोकांच्या घरात जाऊन त्यांनी का सोसावं. आणि हे पाईपलाईन मंजूर आहे, पण ती 2 फुटाची मंजूर पाईपलाईन मध्ये काही उपयोग होणार नाही, कारण का परत ते पाणी अडणार आहे, ते तुंबणार आहे पुढे येऊन आणि परत त्या लोकांच्या घरात ते घुसणार आहे. तर ह्याच्यावर कायमचा तोडगा काहीतरी निघाला पाहिजे. बापट साहेबांनी सांगितलंय की आम्ही ती पाईपलाईन मोठी करतो, ज्या तिथं वर 2 टाक्या आहेत सॅनिटेशनच्या त्या पण मोठ्या करतो, म्हणजे ती त्यांना म्हणजे तशी सुविधा होईल. पण त्याच्याहून जास्त माझं म्हणणं आहे की ज्या सोसायट्या असं त्यांचं सांडपाणी बाहेर सोडतात, दुसऱ्या नागरिकांना त्रास होतो, त्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी. जिथं जिथं लोक बाहेर कचरा टाकतात त्या लोकांवर कारवाई व्हावी, कारण का कुठलाही गरीब माणूस स्वतःचा कचरा बाहेर टाकत नाही, त्यांच्याकडे तेवढा कचरा करायचे पैसेच नसतात. ह्याचे जर तुम्ही कचरा बघितला तर याच्यात प्रामुख्यानं भारी दारूच्या बाटल्या असतात, तिथं तर गाद्या पडल्यात, डायपर्स पडलेले आहेत, अशा गोष्टी हे गरीब टाकत नाही. हे सुशिक्षित माणूस स्वतःच म्हणजे काम हलकं करायला म्हणून वाटेल तिथं टाकतात. ही गोष्ट थांबली नाही तर तुमचं शहर कसं सुंदर होणार आहे. तर प्रत्येक नागरिकाला जर वाटलं की हे माझं शहर आहे, मला साफ ठेवलं पाहिजे, माझी जबाबदारी आहे, मी घंटागाडीतच टाकणार किंवा मी त्या कचऱ्याचं स्वतः निर्मूलन करणार, तर जास्त बरं. त्याच्यासाठी आज इथे आलेली बघते. ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.